अजित पवार गटाबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपच्या प्रदेश प्रवक्त्यांचे चंद्रशेखर बावनकुळेंनी चांगलेच कान टोचलेत। हे अखेरचं सांगणं आहे अशा शब्दांमध्ये बावनकुळेंनी तंबी दिली आहे। गणेश हाके यांनी अजित पवारांशी झालेली युती ही दुर्दैवी असल्याचं विधान केलेलं होतं आणि यावर अजित पवारांनी नाराजी व्यक्त करत इशारा दिलेला होता। त्यानंतर आता बावनकुळेंनी भाजप नेत्यांना ही तंबी दिली आहे। दुर्दैवाने आमच्या बरोबर हे अजित दादा गटाच्या राष्ट्रवादीची युती आहे। खरं म्हणजे त्यांची युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली, पण हे अशा पद्धतीची असंघाशी संघ म्हणतात तसा आता आमचा संघ घडवला। अशा स्वरूपाचे आमदार अजित दादा गटाचे आज आमदार आहेत आणि ते म्हणाले की आपली युती आहे। अरे तुम्ही लोकसभेमध्ये युतीचा धर्म पाळला का? आमच्या खासदारासाठी तुम्ही काम केलं का? किती लोक तुमचे किती कार्यकर्ते बघ आमच्या खासदाराचं काम करत होते। उलट आमच्या खासदाराला पाडण्याचं तुम्ही काम केलं। महायुतीच्या कुठल्याही पक्षाबद्दल भाजपाच्या कुठल्याही नेत्यांनी अवाजवी बोलू नये। केंद्रीय नेतृत्वाने राज्य नेतृत्वाने महायुती स्वीकारली आहे, खालीपर्यंत ती स्वीकारावीच लागेल आणि मी शेवटची वॉर्निंग दिली आहे, यानंतर कुणीही महायुतीबद्दल एकही शब्द बोलायचा नाही। महायुती ही महाराष्ट्राचा विकासाकरता आहे, महायुती मोदीजी सोबत काम करण्याकरता आहे। कोणी भाजपचा कार्यकर्ता यानंतर महायुतीबद्दल चुकीच्या पद्धतीने बोलणार नाही।